सध्या मातंग समाजामध्ये असा ठोस निर्णय घेणारा एकही असा नेता निर्माण झालेला नाही. जी जाणीव आहे ती जाणीवा बोथट करण्याचं काम इथली जाती व्यवस्था करायली. केवळ मांग 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 म्हणून गाणंसुद्धा मांगावर. मांगाचा कॉलर टाईट. अरे बाबा कॉलर टाईट, पण पोराची अवस्था काय आहे? आजची मातंग समाजातली अवस्था जर पाहिली, व्यसनाधीनतेची अवस्था किती भयानक अवस्था आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर गावकुसा बाहेर असलेला मातंग समाज प्रत्येक गोष्टीवर अन्याय सहन करतो आहे. परवा तुम्ही बीड जिल्ह्यातलं पाहिलं असेल की एका महिलेचं प्रेत जाळायला स्मशानभूमीमध्ये जागा दिली नाही. भाषणात तर सांगतंय मांगाच्या पोराने आय एस व्हावं, मांगाच्या पोराने डॉक्टर व्हावं, मांगाच्या पोराने वकील व्हावं, मांगाच्या पोराने काय काय नाण्यात करते आणि त्याच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलं की तिथं ॲडमिशन मिळत नाही. या मातंग समाजामध्ये महापुरुषांच्या विचाराचं जे प्रचार प्रसार होताना दिसतोय तो इथल्या जातीवादी लोकांना तो आवडत नाही आहे. मातंग समाज आजपर्यंत खिचपतच पडलेला आहे. आमचा समाज एक गट इकडं एक गट तिकडं. कोण बाबा शरद पवारकडे जाते, कोण उद्धव ठाकरेकडे जाते, कोण ह्याच्याकडे जाते. मग त्यामुळं आमच्या ह्या समाजामध्ये एकीचं बळ निर्माण होईना. अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचा विषय असेल, लहुजी साळवेंच्या स्मारकाचा विषय, लोकसभेच्या अगोदर एवढा त्याचा गवगवा झाला. कुठे आता ते स्मारक? कुठं गेलं स्मारक? हे स्मारकाच्या निमित्तानं, आरटीच्या निमित्तानं या समाजाला एकलकोंडे पाडून विचारापासून परावृत्त करण्याचं काम इथली व्यवस्था करायला लागली. राज्यात विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत आणि यामध्ये मातंग समाजाची महत्त्वाची आणि निर्णायक अशी भूमिका ठरते. परंतु जे प्रस्थापित पक्ष आहेत ते या समाजाला प्रतिनिधित्व देताना दिसत नाहीत. सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लोकसभेची राखीव जागा आहे, त्याचबरोबर विधानसभेच्या 2 राखीव जागा आहेत. या राखीव जागांवर इथे प्रतिनिधित्व मिळतं आहे का नाही किंवा काय स्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर राज्यातील मातंग समाजाच्या राजकीय भूमिकेबद्दल देखील आपण या ठिकाणाहून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. काय सांगाल मातंग समाजाच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या भूमिकेसंदर्भाने? नमस्कार, मी हनुमंतू महादेव पवार, राहणार जय मल्हार चौक, सोलापूर. सध्याच्या राजकारणाच्या घडावर म्हणून बोलायचं जर म्हणलं तर सध्या मातंग समाजामध्ये असा ठोस निर्णय घेणारा एकही असा नेता निर्माण झालेला नाही. 20 वर्षापूर्वी दलित सेवक संघाची स्थापना झाली, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दलित सेवक संघाच्या वतीनं सामाजिक चळवळ फार नेटाची आणि जोमाची चालू होती. त्यामुळं स्थानिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष, केंद्रीय पक्ष हे सगळे लोक ह्या समाजाकडे जातीने बघत होते आणि त्याला प्रतिनिधित्व देत होते. आणि ही देत असताना त्याचं प्रथम ह्या देशाच्या माध्यमातून पहिला आमदार झालेला हे लक्ष्मणराव ढोबळे आहेत म्हणलं. त्यानंतर पर्वती मतदारसंघातून रमेश बागवे आहेत. म्हणजे हे समाजाची चळवळ हे शासनाला दाखवण्यासाठी समाजाने सर्व समाजाने रोडवर उतरून आपली ताकद पहिली दाखवावी लागते. एकेकाळी असं होतं की या समाजात मोठी कार्यकर्त्यांची फळी होती, साहित्यिकांची होती, वैचारिक वारसा देखील मोठा आहे. परंतु आता अलीकडच्या काळात थोडं कमी होताना जाणवतं आहे. तर त्याला काय कारणीभूत आहेत? तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे. वैचारिक पातळी होती, साहित्यिक होते, सगळं काय होतं. पण जे सगळं जे होतं, ज्या पक्षांनी ज्या व्यक्तीला सगळं दिलं त्या पक्षाने स्वतःसाठीच घेतलेलं आहे, समाजासाठी काय दिलेलं नाही. त्यामुळं समाज त्यांच्यापासून अलिप्त झाला. बरोबर. आणि म्हणून समाजाने विश्वास कोणावर टाकावा हा प्रश्न मूलभूत घडलेला आहे. रमेश कदम सारखा ह्या मोहोळ मतदारसंघाचा आमदार झाला, त्याच्यावर समाजाच्या एक महामंडळाला किंवा एक मतदारसंघामध्ये चांगला सुशिक्षित माणूस मिळाला आहे. समाजाच्या आशा पल्लवित झाल्या. त्यानं संपूर्ण महामंडळाच विकत खाल्लं टाकलं की मग मला सांगा समाजानं जायचंच कोणाकडं आणि कुठनावर विश्वास ठेवायचा आहे. आणि म्हणून आमच्या समाजामध्ये जी एकत्रित जी घडी होती, तुम्ही म्हणल्यासारखं की बाबा साहित्यिक होते, ही जी ह्या लोकांनी राजकीय पुढाऱ्यांनी आम्हाला जे फसवलं आहे, समाजाला जे फसवलं आहे, त्यामुळे ह्यांच्यापासून त्यांच्यावर विश्वासच कोणाचा राहिला नाही. मग की कोण बाबा शरद पवारकडे जाते, कोण उद्धव ठाकरेकडे जाते, कोण ह्याच्याकडे जाते. मग त्यामुळं आमच्या ह्या समाजामध्ये एकीचं बळ निर्माण होईना. जर एखाद्यानं असा नीट निर्णय घेतला की बाबा मी आता समाजाचं नेतृत्व करायला सक्षम आहे, महाराष्ट्रभर फिरून आपण त्याच्या पाठीमागं उभा सगळा समाज करण्याची ताकद आपल्याकडे आहे. पण तसं नेतृत्व कोण द्यायला तयार नाही.
बरं दिलं तर फक्त स्वतःचा आमदारकी एमएलकी मिळाली ती बी तिकडे जाते त्यामुळं समाजाचं गेल्या 50 वर्षामध्ये एवढं नुकसान झालं आहे ती भरूनच निघणार नाही. आमच्या समाजामध्ये शैक्षणिकचा अभाव कमी आहे, आर्थिकचा अभाव कमी आहे, स्वतःची घरं नाहीत अजून आम्हाला. सर्व समाजाच्या सोसायटी आहेत त्या, गृहनिर्माण आहेत त्या, पण आमची एकही समाजाची सोसायटी नाही. आम्ही प्रस्ताव टाकला तर आमच्याचमधील माणसं आमच्या आडवं येते आणि त्यांनीच स्वतः त्यांच्या नावाने संस्था काढते ती आमचेच माणसं. मग अशा होणं आमच्या समाजामध्ये फार दुफळी निर्माण झालेली आहे आणि समाजाला एकत्र करणं आता तर मला तर वाटत नाही शक्य आहे. पण ह्यातून बी जर करायचंच म्हणलं तर एक तुमच्यासारखा आमच्यासारखा म्हणजे एक चांगला वैचारिक बेसचा माणूस जर समोर आला आणि त्यांनी सांगितलं जोपर्यंत समाजाचं संघटन घडत नाही तोपर्यंत मी कुठल्याच ह्याला समर्थन देणार नाही. आज मला सांगा जरांगे पाटलाची अवस्था काय, कोण आहे जरांगे पाटील सांगा. आज त्याच्याकडं पूर्ण महाराष्ट्र त्याला डोक्यावर घेऊन नाचायला लागलं आहे. कारण त्याला कळलं आहे की सरकारला कसं हलवायचं ते त्याला कळलं आहे. त्यामुळं त्यानं एक आवाज केला की सरकार लुळपुळं होते त्यासाठी. म्हणून आमच्या बी समाजातल्या लोकांनी असाच एखादा आवाज उठवावा आणि ह्या सरकारला जाग येण्याचं काम करावं असंच माझं म्हणणं आहे. काय शहरातील किंवा गावखेड्यातील समाजाची काय स्थिती आहे, सामाजिक काय स्थिती आहे, आर्थिक स्थिती कशी आहे, शैक्षणिक स्थिती कशी आहे आणि राजकीय कशी आहे? ही आर्थिक तर सांगण्यासारखीच नाही, राजकीय तर नाहीच नाही, फक्त घरगड्यासारखीच परिस्थिती आमच्या समाजाची झालेली आहे. काय नाही. शिक्षण घेतलेली पोरं तशीच पडून आहे ती. कुठं पेंटिंगला जा, कुठं डिजिटलला जा, कुठं कशाला जा. भाषणात तर सांगतंय मांगाच्या पोराने IAS व्हावं, मांगाच्या पोराने डॉक्टर व्हावं, मांगाच्या पोराने वकील व्हावं, मांगाच्या पोराने काय नाण्यात करते आणि त्याच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलं की तिथं ॲडमिशन मिळत नाही. आणि मग सर तुम्ही असं बोलत की बोलावं लागतं राजा, तसं चालत नाही असे थाप म्हणून पाठवायचं असतं. आणि एखादी गोष्ट जर पोरगं चांगलं हुशार तज्ज्ञ असेल आणि त्याच्याकडे जाऊन जायचं म्हणलं नाही सर ही आपली तेवढी धाप नाही. पोपटासारखं बोलणं आणि पोपटासारखं वागणं. आपल्यासोबत युवराज पवार देखील आहेत. ते गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहेत, काम करत आहेत. काय सांगाल मातंग समाजाचे स्थितीबद्दल? आता विधानसभेच्या निवडणुका देखील लागलेल्या आहेत, काय भूमिका राहील मग? मातंग समाजाची सध्याची भूमिका राजकीय जे काय उलाढाल चालू आहे महाराष्ट्रामध्ये याबाबत जर बोलायचं गेलं तर मातंग समाजाची भूमिका अशी ठाम राहिलेली नाही आहे. कारण गेल्या 15 वर्षापासूनचा जर इतिहास पाहिला तर प्रत्येक सरकारने मातंग समाजाला फक्त आमिषे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आमिषे दाखवत असतानाच मातंग समाजाला अनेक गटातटाच्या माध्यमातून विभागणी करण्यासाठी काही राजकीय पक्षांनी आमच्यातल्याच काही लोकांना आर्थिक रसद पुरवून या समाजामध्ये विचाराच्या पातळीवर विभाजन करण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. ज्या गोष्टीची किंवा ज्याची या समाजाला आवश्यकता नाही ती गोष्ट या समाजातल्या तरुण मुलांच्या डोक्यात मेंदूमध्ये घालण्याचा सातत्यानं प्रयत्न होत आहे. की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मातंग समाजाच्या महिलांवर झालेले अन्याय असतील, कुटुंबावर झालेले अन्याय असतील, मुलांवर झालेले अन्याय असतील, हे पाहिल्यानंतर हा समाज संविधानाच्या अनुषंगानं बोलायचं गेलं तर अनुसूचित जातीतील प्रवर्गामध्ये मोडतो. पण धर्माच्या बाबतीत बोलायचं गेलं तर हिंदू म्हणून यांना गणलं जातं. परंतु याच समाजावर हिंदू म्हणून किती वर्षे अन्याय होतात आणि आज देखील चालू आहेत. ह्याच्यावर कुठल्याच पक्षानं कुठल्याच राजकीय पुढाऱ्यानं आधी विधानसभेत बरं देखील काढलेलं नाही आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि एवढे सगळे अन्याय होत असतानासुद्धा परवाच एक जर कुणी एक जो ज्याला म्हणजे पैसे देऊन पुढं केलेला आहे असा एक सिने अभिनेता म्हणतो आहे की हिंदुत्व हे मांगाच्या मुठीत आणि कोणाच्या शिंडीत कोणाच्या काय असं बडबड करून गेला. काय त्याला पडलेलं आहे? त्यानं स्वतःला पहिल्यांदा हिंदू म्हणून त्या व्यवस्थेप्रमाणे वागावं. तो स्वतःला हिंदू म्हणून घेतो आहे का? या मातंग समाजामध्ये महापुरुषांच्या विचाराचं जे प्रचार प्रसार होताना दिसतो आहे तो इथल्या जातीवादी लोकांना तो आवडत नाही आहे. हा समाज असाच अंधश्रद्धेमध्ये खितपत पडला पाहिजे. या समाजामधली शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशी प्रगती झाली नाही पाहिजे. केवळ हा समाज अंधश्रद्धेमध्ये खितपत पडून रूढी परंपरेनुसारच वागत गेला पाहिजे.
ह्याचं कोणत्याच पद्धतीची प्रगती झाली नाही पाहिजे अशी जी काय लोकांच्या धार्मिक भावना बडवणाऱ्या लोकांच्या मनामध्ये जी खुणगाट बांधून आहे त्याचाच प्रत्यय आज पुणे शहरातल्या संपूर्ण वसाहती ज्या आहेत मातंग समाजाच्या मोठमोठ्या वसाहती आहेत तिथं फार मोठ्या प्रमाणात हे जाळं पसरायला लागलेलं आहे. कारण पुणे शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग समाजाचा जर अभ्यास करायला पाहिलं तर पुणे शहरामधली मातंग समाजाची असलेली लोकसंख्या आणि सोलापुरातली असलेली लोकसंख्या काय तर या बाबतीत मातंग समाजामध्ये अज्ञानाचा जो प्रचार प्रसार होताना दिसतो त्यामध्ये मग ते जत्रेच्या निमित्ताने काढलेली गाणी असतील, जयंतीच्या निमित्तानं गाणी काढलेली असतील किंवा निवडणुकीच्या निमित्ताने एखाद्या नेत्यावर काढलेलं गाणं असेल ह्याच्यामुळं हा समाज त्या चौकटीच्या बाहेर पडत नाही, तो तिथंच रुतलात चाललेला आहे. हा एक फार मोठा आघात या समाजावर होताना दिसून येत आहे. म्हणून या समाजालाच आता राजकीय भूमिका मांडण्यासाठी अशा परखडपणे बोलणारी माणसं शोधावं लागायला लागलेली आहेत. आता कोणीतरी उठलं आणि बनावट दाखल्याचा मुद्दा घेतला आहे. 2019लाच घ्यायचा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला एकानं बनावट दाखल्यावरच उभं राहिलं त्यावेळेस यांचं तोंड गप्प पडलं होतं का? शिवाय आता जे सरकार ज्या 15 वर्षात होतं परवा गेल्या ह्या 5 वर्षात होतं त्यांनी काय केलं? अध्यादेश काढले, पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. मग कुठल्या शासकीय योजना असतील आरटी काढलं, कुठं आहे त्याची तरतूद कुठं आहे? अण्णाभाऊ साठे जयंतीच्या 100व्या जयंतीनिमित्त जो काय GR काढला, जे काय निधी मंजूर केला, तरतूद कुठं केली? ती निधी कुठं वापरला गेला? पुन्हा शतकोत्तर जन्मजयंतीनिमित्त जो निधी काढला, जो निधी जाहीर केला, तिचा GR काढला, त्याची पूर्तता कुठं आहे? त्याची तरतूद कुठं आहे? तो पैसा कुठं गेला? अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचा विषय असेल, लहुजी साळवेंच्या स्मारकाचा विषय, लोकसभेच्या अगोदर एवढा त्याचा गवगवा झाला, कुठं आहे आता ते स्मारक? कुठं गेलं स्मारक? हे स्मारकाच्या निमित्तानं, आरटीच्या निमित्तानं या समाजाला एकलकोंडे पाडून विचारापासून परावृत्त करण्याचं काम इथली व्यवस्था करायला लागलेली आहे. आणि त्यांना त्यांची जी जाणीव आहे ती जाणीवा बोथट करण्याचं काम इथली जाती व्यवस्था करायली. केवळ मांग 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 म्हणून गाणंसुद्धा मांगावर, मांगाचा कॉलर टाईट. अरे बाबा कॉलर टाईट, पण पोराची अवस्था काय आहे? आजची मातंग समाजातली अवस्था जर पाहिली, व्यसनाधीनतेची अवस्था किती भयानक अवस्था आहे. शिक्षणाचा प्रचार कमी होतो आहे. पूर्वीच्या ज्या संघटना होत्या त्या शैक्षणिक प्रसार करण्यासाठी अहोरात्र झटवत होत्या. पण आताच्या ज्या संघटना आहेत, कारण त्या संघटनेचे जे पुढारी आहेत त्यांचंच मुळात शिक्षण किती आहे हे तपासावं लागायला लागलं आहे. कारण त्यांच्या संघटनेचा पुढारीच मुळात केवळ पडद्याच्या आड जातो. अन्याय अत्याचार झाल्यानंतर तिथं पडद्याच्या आडबाजूला काय मांडवली करतो त्यालाच माहिती आहे. आणि पुन्हा येतो चला बाबा झाला आपला प्रश्न सुटला आहे. काय प्रश्न सुटलेत? कोणते प्रश्न सुटलेत? त्या सुटलेल्या प्रश्नामधून समाजाचा काय फायदा झालेला आहे नेमका ह्याच्यावर चिंतन मनन होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग भूमिका ठरवणं महत्त्वाचं आहे. पण तो भूमिका ठरवण्यासाठी हे लोक एकत्र येत नाहीत. उलट समाजाचं एकत्रीकरण करण्यापेक्षा समाजामध्ये गटतट कसे निर्माण होतील, विचाराच्या पातळीवर समाज विभागला कसा जाईल, अशा पद्धतीची वाटचाल काही लोक करायला लागलेत. आणि ते लोक कुणाच्या तर सांगण्यावरून करतात. आता ते सांगण्यावरून का करतात? तर त्यांना तिथं त्यांचा वैयक्तिक फायदा होतो, समाजाचा होत नाही. वैयक्तिक फायद्यासाठी समाजाचं नाव घेऊन समाजाचं नुकसान करणारी मंडळी पुढारी म्हणून जास्त वावरायला लागलेल्या आहेत. त्यामुळं समाजातला कुठलाच घटक विकसनशील बी म्हणता येणार आणि विकासाचा बी म्हणता येणार नाही आहे. या बाबी बघत असताना मातंग समाज राजकीयदृष्ट्या आजसुद्धा निर्णायक भूमिकेमध्ये नाही आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे की ज्या समाजाची महाराष्ट्रातली लोकसंख्या 2 नंबर क्रमांकावर असताना हा समाजाचा राजकीय दबाव कुठं दिसता कुठल्या राजकीय पक्षामध्ये नाही आहे. हा समाज सामाजिकदृष्ट्या एकत्र येऊन कुठल्याही राजकीय पक्षाला दबाव टाकून भीती घालू शकत नाही आहे. ही कारणं काय? तर आमच्यामध्ये जे काय दलाल आणि भडव्यांची संख्या वाढायला लागलेली आहे त्याचा परिणाम आहे. दलालांचं काय झालं आहे? समाजातल्या अर्धशिक्षित मुलांना सोबत घ्यायचं आणि जातीमध्ये महापुरुषांच्या विचारामध्ये तेढ निर्माण करून समाजाचे वैचारिक विघटन करायचं काम करायला लागले. अशा लोकांना पहिल्यांदा झापलं पाहिजे, अशा लोकांना तिथं थांबवलं पाहिजे. आजची तरुण पिढी जर 21व्या शतकामध्ये मातंग समाजाची तरुण पिढी जर पाहिली तर ती कॅम्प्युटरच्या कीबोर्डवर बोटं फिरवताना दिसली पाहिजे, पण हलगीच्या टिपूरवर बोटं फिरवताना दिसते. ही फार मोठी शोकांतिका आहे. आजचा 21व्या शतकातला मातंग समाजाचा तरुण आज देखील आभरणाच्या चिंध्या कमरेला गुंडाळून मर्याचं भिकणं मागत फिरताना दिसतो आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. हे जर बदलायचं असेल तर समाजानं विचाराच्या पातळीवर महापुरुषांच्या विचाराच्या पातळीवर एकत्रपणे येऊन
तो नेता कोणता ह्यापेक्षा तो कार्यकर्ता समाजाचा आहे ही भावना मनात ठेवून महापुरुषांच्या विचारानं फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ लहुजी साळवेंच्या विचारानं वाटचाल करून इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षातले जे जातीवादी लोक आहेत ह्यांना धडा शिकवण्यासाठी एकत्र येऊन या भविष्यकाळात राजकीय वाटचाल करणं फार अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीनं होईल असंच या ठिकाणी बोलतो. आणि जाता जाता एवढं सांगेन की आजसुद्धा माझ्यासारखे कार्यकर्ता म्हणजे काय म्हणजे खिन्नपणे म्हणतो की 21व्या शतकातसुद्धा मातंग समाज राजकीय भूमिका ठामपणे मांडण्याकरता हातबल झालेला आहे. कुठल्या तर 1-2 पक्षानं राजकीय पक्षांनी त्यांच्या स्वार्थासाठी समाजाच्या नाही त्यांच्या स्वार्थासाठी मातंग समाजाच्या 1-2 लोकांना कुठेतरी उमेदवारी दिलेली आहे की बाबा आम्ही दिलं हे सांगण्यासाठी. पण केवळ उमेदवारी देऊन भागत नाही. सत्तेत आल्यानंतर त्या लोकांच्या ज्यांना ती उमेदवारी देऊन त्या लोकांना निवडून आलेत किंवा निवडून आल्यानंतर त्या लोकांच्या समाजाचे प्रश्न त्या विधानभवनात लोकसभेत मांडण्यासाठी त्या माणसानं तत्पर राहिलं पाहिजे तर ती उमेदवारी दिल्याचं धोतक ठरणार आहे. केवळ बाहुली दाखवण्यासाठी उमेदवारी नको आहे आम्हाला ही बी भूमिका महत्त्वाची आहे आणि हे म्हणणंसुद्धा महत्त्वाचं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आता झालं आहे काय मातंग समाजाला प्रत्येक पक्षानं गृहीत धरलेला आहे. का पक्षानं गृहीत धरलं आहे? कारण का हा समाज बस म्हणलं की बसतो सांगितल्याशिवाय उठत नाही आणि बस म्हणल्याशिवाय बसत नाही पण प्रश्न विचारत नाही. ही या समाजाची भूमिका काय लोकांना जुन्या लोकांना माहिती आहे. आणि या समाजातला जो अर्धांडपणा आहे चळवळीची भाषा आक्रमकपणे बोलणारा जो समाज आहे ह्याची भाषा ठेचण्याचं काम काय लोक करत पण भविष्यात होणार नाही आहे. आणि जर करायचा कोणी प्रयत्न केला तर त्याला येणारी पिढी माफ करणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि जाता एवढंही सांगतो की आज देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची राजकीय भूमिका ठोसपणे कुठल्याच पक्षावर परिणाम करू शकत नाही. कारण का मातंग समाजातलेच दलाल आणि नेतेच न बोलवता दाराच्या काय म्हणतात की राजकीय पक्षाच्या दारात चटया टाकून उभा राहिलेले आहेत. त्यामुळं मातंग समाजाला आजसुद्धा केवळ गृहीतच धरलं जातं. ही आजची मातंग समाजाची राजकीय परिस्थिती. आपण गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहात तर गावगाड्यातल्या स्थितीबद्दल काय सांगाल? तिथली परिस्थिती कशी असते? तसं पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज देखील गावगाड्यामध्ये अस्पृश्य गणलेले 2 समाज गावकुसाच्या बाहेर राहतात. परंतु गावकुसाच्या बाहेर असलेला जो मातंग समाज आहे ह्याची अवस्था अतिशय भयानक आणि बत्तर अवस्था आहे. ही अवस्था बदलण्यासाठीच गेल्या अनेक वर्षापासून मातंग अभ्यास आयोगाचं जे गाजर काय राजकीय पक्षांनी सरकारने दाखवलं त्याची अंमलबजावणी या ठिकाणी झाली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या अंमलबजावणीकरता जे काय आयोग वगैरे नेमले गेले त्या आयोगालासुद्धा कितपत कशा पद्धतीनं त्याचा सरकारनं समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केला हे तर सर्व समाज जाणतोच आहे. परंतु हे करत असताना आज देखील त्या आयोगाचंसुद्धा फलित मातंग समाजाच्या उन्नतीकरता कुठंच काय म्हणजे उपयोगात आलेलं दिसून येत नाही आहे. त्यानंतर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट झाली की आयोगाच्या नंतर पुन्हा वर्गीकरणाचा विषय घातला. मातंग समाजाच्या आरक्षणाच्या अ-ब-कडं वर्गीकरणाचा विषय. आता तो विषय घालण्यापेक्षा मातंग समाजामधली शैक्षणिक प्रगती काय आहे ह्याच्यावर कुठल्याच व्यक्तीचं त्याचं सर्वेक्षण केलेलं नाही आहे. आणि आरक्षण वर्गीकरण हा विषय एक वेगळी चर्चा आहे. ह्याच्यावर खरं तर आरक्षण नेमकं काय आहे कशासाठी आहे आरक्षण समज गैरसमज ह्याच्यावर चर्चा होणं महाराष्ट्रभर चर्चा होणं फार गरजेचं आहे. परंतु काही समाज बांधवना ह्याच्याबद्दल फार मोठा गैरसमज झाला की मातंग समाज आरक्षण मागतो म्हणजे आमच्या वाट्याचं मागतोय काय. बांधवांनो हा वाटेकरी किंवा वाट्यात सहभागी होण्याचा विषय नाही आहे. पण ज्यांनी कोणी हा विषय डोक्यामध्ये मातंग समाजाच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये घातला आहे त्यांच्या डोक्यातली कल्पना अशी आहे की या समाजामध्ये या निमित्तानं जो विचार प्रगतीचा विचार आहे फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे तो विचार घेऊन हा समाज जर वाटचाल करत असेल तर याला मागं खेचण्यासाठी आरक्षण हे डोक्यात घातलं पाहिजे. हा प्रामुख्याने जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर गावकुसाबाहेर असलेला हा मातंग समाज प्रत्येक गोष्टीवर अन्याय सहन करतो आहे. परवा तुम्ही बीड जिल्ह्यातलं पाहिलं असेल की एका महिलेचं प्रेत जाळायला स्मशानभूमीमध्ये जागा दिली नाही. 21व्या शतकामध्ये एवढा मोठा जातीवाद या देशामध्ये असताना या महाराष्ट्रामध्ये चालू असताना आजसुद्धा मातंग समाजातले काही लोक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. जे पुढारी आहेत की जे स्वतःच्या सत्तेसाठी समाजाचा उपयोग करण्यासाठी समाजाचा उपयोग करून राजकीय पुढाऱ्यांचे तळवे चाटायचा प्रयत्न करतात असे जे पुढारी आहेत हे पुढारी ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. आणि पुढारी दुर्लक्ष करायल्यामुळं समाजामध्ये भांडणारं कोणी मांडणारं कोणी असेल तर त्याला टार्गेट केलं जातं. आणि अशा लोकांना मात्र
त्या अन्याय अत्याचाराविरुद्ध बंड करत असताना तिथं त्याला आवर घातला जातो किंवा त्याची तिथं अवहेलना केली जाते आणि मातंग समाजामधला आवाज दाबण्याचं काम मातंग समाजाच्याच काही दलाल भडव्याकडून केलं जातं. ही फार मोठी शोकांता आता महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. काय समाजाने काय भूमिका घ्यावी असं वाटतं तुम्हाला? समाजानं ठोस भूमिका घेतली पाहिजे. कुणाचा पक्ष कुणाचं काय देणं घेणं नाही आम्हाला. आम्ही आमचा समाज आमचा विचार की जो विचार आमची प्रगती करू शकतो, जो विचार आम्ही आमच्या पद्धतीनं जगू शकतो, जो विचार आम्हाला हिसकावून घेण्याची भाषा सांगतो. आम्हाला नको आहे, आम्ही मागून दमलो. मागण्यासाठी आणि मागण्या अगोदर जाणारी काय लोक होती त्यामुळं मातंग समाजाची फार भयानक अवस्था झाली. पण आम्हाला मिळत नाही आहे किंवा दिलं का जात नाही ही भूमिका आता मातंग समाजानं मांडली पाहिजे. आणि देण्यासाठी किंवा जो कोणी देत नाही त्याला त्याची जागा दाखवण्याची भूमिका मातंग समाजानं मांडली पाहिजे. जोपर्यंत मातंग समाज हा सामाजिकदृष्ट्या आक्रमक होऊन राजकीय लोकांना भीती दाखवत नाही तोपर्यंत मातंग समाजमध्ये जी काय भूमिका आहे, कुठली फकीराचे अवलाद म्हणून येतात, लहुजी साळवेचं रक्त म्हणून सांगतात, अण्णाभाऊंच्या लेखणीचा विचार म्हणून सांगतात, पण कृती कुठंच दिसत नाही आहे. ही मातंग समाजाची शोकांतिका आहे. मग हे जर करायचं असेल तर या सर्व महापुरुषांच्या जोडीला बाबासाहेबांच्या विचाराची, महात्मा फुलेंच्या विचाराची, क्रांतीची विचारधारा जोपर्यंत सोबत येणार नाही आपण आणि लहुजींच्या दांडपट्टा आणि अण्णाभाऊंच्या लेखणीचा जो विचार आहे तोपर्यंत ह्या आपण आत्मसात करून ह्या जातीव्यवस्थेवर आघात करणार नाही तोपर्यंत आपला कुणीच विचार करणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. पण जर पाहिलं तर या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मातंग समाजाची निर्णायक आणि महत्त्वाची अशी भूमिका देखील राहणार आहे. कोणतं सरकार आणायचं ही ताकद या समाजात आहे, परंतु सध्या ही ताकद विखुरताना देखील दिसत आहेत आणि यावरच प्रखड असं मत सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार यांनी मांडलं आणि समाजाने काय भूमिका घ्यावी हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. अशोक कांबळे, मॅक्स, महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.